नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेत असतो. आज आपण सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती याविषयी डॉक्टर अनुप पाहुणे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अनुप पाहुणे हे MBBS DNB ऑर्थोपेडिक्स असून एक प्रतिष्ठित ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. डॉक्टरांना पारंपरिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट, ऑर्थ्रोस्कोपी आणि लिगामेंट इंजुरीज, डिफॉर्मॅलिटी करेक्शन आणि फ्रॅक्चर आणि ट्रॉमा केअरमध्ये विशेष प्रशिक्षणाचा अनुभव आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील MGM मेडिकल कॉलेज सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले आणि केरळमधील प्रतिष्ठित मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल कोचीमधून ऑर्थोपेडिक्समध्ये मास्टर्स म्हणजेच DNB आणि भारत आणि परदेशातील प्रतिष्ठित फेलोशिपद्वारे पुढील स्पेशलायझेशन पूर्ण केले. सध्या डॉक्टर अनुप हे नागपूरमधील ऑर्थो रिलीफ हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतात आणि अरुणा हॉस्पिटल कांद्री कन्हान नागपूरचे संचालक देखील आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या व्यावसायिक प्रवासात बॉम्बे हॉस्पिटल मुंबई, मुल्लाजी नी क्लिनिक आणि नागपूरमधील ऑर्थो रिलीफ हॉस्पिटल सारख्या प्रसिद्ध वैद्यकीय केंद्रांमध्ये भूमिकांचा समावेश आहे. डॉक्टर अनुप यांनी या संस्थांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत आणि अनेक पद्धती आणि प्रगत शस्त्रक्रिया तंत्रांमध्ये ज्ञान आणि संबंधित कौशल्य मिळवली आहेत, ज्यात युनिकम्पार्टमेंटल गुडघा पुनर्संचलित करणे, टोटल नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट आणि रिव्हिजन सर्जरी यांचा समावेश आहे. चला तर मग डॉक्टरांकडून सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि डॉक्टर, अगदी सुरुवातीला मला सांगा, अनेकांना याविषयी माहीत नाहीये की नेमकं सांधेदुखी म्हणजे काय आहे. सांधेदुखी म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये कुठलेही दोन हाडं जिथे भेटतात त्याला आपण सांधा किंवा जॉईंट असं म्हणतो. तर बरं. काही कारणास्तव या सांध्यामध्ये त्यांची झीज होऊन त्याच्यावरती सुजन किंवा कडकपणा येतो, त्यालाच आपण सांधिवात असं म्हणतो. बरं. पण डॉक्टर, गुडघेदुखीचा अर्थ नेहमी ऑस्टिओआर्थरायटिस असा होतो का? म्हणजे गुडघा दुखायला लागला की संधिवातच झालंय असं आहे का? असं बिलकुल नाहीये ऍक्च्युली. सांधिवात म्हणजेच फक्त गुडघादुखी सांधिवातामुळेच होते असं नाहीये. सांधिवाताचे भरपूर प्रकार असतात. त्यात सगळ्यात मेजर कारण म्हणजे मुख्यतः ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वयामानुसार जी हाडांची झीज होते, गुडघ्याची झीज होते, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. दुसरा याच्यातला प्रकार म्हणतो तो म्हणजे ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात. यामध्ये ऍक्च्युली रोगप्रतिकारक शक्ती जी असते शरीरातली ती बरोबर काम करत नाही. रक्तातल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या स्वतःच्या कार्टिलेज लेअरवरती अटॅक करतात आणि त्यामुळे गुडघ्यांची झीज होते. त्याला आपण ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. साधारण याच्यामध्ये 2 किंवा 4 जास्त जॉईंट्सचा इन्व्हॉल्वमेंट असतं आणि हे कमी वयात होतं आणि साधारणतः अनुवंशिक होऊ शकतं. बरं. त्याच्यातला एक तिसरा प्रकार पोस्ट ट्रॉमॅटिक किंवा इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस. तर हाडं जर फ्रॅक्चर झाल्यानंतर वेडेवाकडे जोडली असतील तर त्याच्यामुळे पण झीज होऊन आर्थरायटिस होऊ शकतो. बरं. डॉक्टर, गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसचे संभाव्य धोके आहेत का? म्हणजे जसं की लिंग, वय, अनुवांशिकता इत्यादी कारणांमुळे ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकतो? जनरली ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वयानुसार हा आजार येतो. त्याच्यामुळे साधारणतः सुरुवात जी आहे ती 50 ते 60-55 वर्षानंतर हे सुरू होतं. महिलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये याचा प्रकार जास्त जाणवतो कारण एका एज नंतर मेनोपॉझल सायकल बंद होऊन जाते आणि त्याच्यानंतर काही हार्मोनल चेंजेस होतात. त्याच्यामुळे हाडं ठिसूळतात, कार्टिलेज लेअरमध्ये डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतं. तसंच एक जर दैनंदिन जीवनामध्ये ज्यांचा कार्यपद्धतीमध्ये जर वरती खाली चढणं उतरणं जास्त असेल तर त्या लोकांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतं. बरं. पण डॉक्टर, गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस झाला आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे याची काही लक्षणे वगैरे दिसतात का आणि त्याचं निदान कसं हो, होतं? नक्कीच. जेव्हा आपला गुडघा दुखतो म्हणजे आपल्याला जाणवायला लागतं की या गुडघ्यामध्ये थोडीशी सुजन आणि वेदना यायला सुरुवात व्हायला लागली. दैनंदिन जीवनामध्ये आपण रेग्युलर जे कामं करतो त्यामध्ये सध्या सुरुवातीला काही सापडणार नाही. पण नंतर जसं जास्त वेळ उभं राहणं किंवा जास्त चाललं की मग गुडघ्यामध्ये वेदना आणि सुजन जाणवायला लागतात. ऍक्च्युली त्याचे स्टेजेस असतात 1, 2, 3 आणि 4. तर स्टेज 1 मध्ये फक्त जे कार्टिलेज लेयर असतं ते सॉफ्ट होत जातं. त्याच्यामुळे काही काम केल्यानंतरच फक्त दुखणं जाणवतं. स्टेज 2 आणि 3 मध्ये जे दुखणं आहे ते नेहमीच्या कामामध्ये जाणवायला लागतं.
आणि पण ज्या लास्ट स्टेजमध्ये किंवा स्टेज 4 मध्ये गुडघ्यामध्ये वेडेवाकडेपणा येतो, त्याच्यामध्ये खूप जास्त कडकपणा येतो आणि डिफॉर्मिटी जे आपण म्हणतो वेडेवाकडेपणा हा जास्त प्रमाणात तयार होतो आणि पेन किलरची आवश्यकता पेशंटला लागू शकते. त्याचं निदान करताना म्हणजे आता जनरली पेशंट आपल्याकडे ज्या वेळेला येतो त्यानुसार आपल्या याचा इलाज आणि निदान आपण करतो. सगळ्यात आधी आपले जे तज्ञ डॉक्टर असतात ते आपली तपासणी पूर्णपणे करतील. गुडघ्यामध्ये किती वाक आहे, किती रेंज आहे त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक स्टँडिंग एक्स-रे म्हणजे उभं राहून केलेला एक्स-रे करणं फार महत्वाचं आहे. कारण की त्यामध्येच एक्झॅक्ट डिफॉर्मिटी किंवा वेडेवाकडेपणा आणि झालेली झीज आपल्याला एक्स-रे मध्ये दिसून येते. आवश्यक पेशंटमध्ये आपण ब्लड टेस्ट जसं की संधिवात आपलं आमवात रूल आउट करायला आर फॅक्टर, युरिक ऍसिड, व्हिटॅमिन डीच्या तपासण्या करू शकतो आणि काही केसेसमध्ये आपल्याला एमआरआय स्कॅन किंवा सिटी स्कॅन पण करावा लागू शकतो. बरं. डॉक्टर, ऑस्टिओ आर्थरायटिसचे उपचार पर्याय काय आहेत सध्या? तसंच जसं मी म्हटलं की पेशंट आपल्याला कुठल्या स्टेजवरती दाखवायला येतो किंवा प्रेझेंट करतो त्याच्याकडून आपण ट्रीटमेंट पद्धती ठरवत असतो. सगळ्यात आधी आपण तपासणी केल्यानंतर त्याचे एक्स-रे करतो आणि त्याची स्टेज डिटरमाइन करतो की पेशंट कुठल्या स्टेजला आहे. बरं. जनरली स्टेजमध्ये खूप जास्त प्रमाणात झीज झालेली नसते. त्यावेळेला आपण साधारणतः पेशंटला फिजिओथेरपी ज्याच्यामध्ये व्यायाम व्यायाम तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करून स्नायूंना रिलॅक्स करणे, त्यांची ताकद वाढवणे, त्यांची रेंज वाढवणे असे उपाय सांगतो. काही पेशंटला आपण आवश्यक कमी डोसचे पेन किलर्स देऊ शकतो सुजन कमी करण्याकरता. त्याच्यानंतर स्नायूंना रिलॅक्स करण्याकरता मसल रिलॅक्सन्स असतात आणि एक कार्टिलेज जे हे मेन याचा प्रॉब्लेम आहे ते कार्टिलेज स्ट्रॉंग करण्याकरता किंवा मजबूत करण्याकरता कार्टिलेज मेडिकेशन्स म्हणजेच न्यूट्रॉसिटिकल्स अलॉंग विथ कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी याची ट्रीटमेंट पद्धती आपण अवलंब करतो. काही पेशंटना जसं पायांना वाक जर सुरुवात झाला असेल तर उठबस करताना किंवा जास्त चालताना वॉक करताना आपण त्यांना नी ब्रेस किंवा नी कॅप्स नी सपोर्ट वापरायला सांगू शकतो. बरं. पेशंट जसं जसं स्टेजमध्ये आपल्याला दाखवतो तर काही पेशंटना संधिवात आला असेल, खूप जास्त सूजन जर असेल तर तशा काही सिलेक्टेड पेशंट्समध्ये आपण अस्पिरेशन आणि लोकल स्टेरॉइड इंजेक्शनचं पण ट्रीटमेंट आपल्याला देता येते. बरं. आणि जेव्हा खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातं की प्रत्येकच मुवमेंटला पेशंटला त्रास व्हायला लागतो, उठता बसता एकदम कठीण झालेलं असतं, गुडघा लॉक होतो आणि सरळ होत नाही, त्या पेशंटमध्ये मग आपल्याला सर्जरीचा एक उपयुक्त विचार करावा लागतो. बरं. डॉक्टर, गुडघा बदलण्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याविषयी थोडं सांगा. नेमकी शस्त्रक्रिया काय असते? म्हणजे अनेकदा असं ऐकलंय की या शस्त्रक्रियेमध्ये दुसऱ्याच्या गुडघ्याचं प्रत्यारोपण केलं जातं. हे कितपत खरं आहे? गुडघ्याची रचना आपण समजून घेऊया त्याआधी. हे वरचं हाड असतं, एक खालचं हाड असतं, ज्याला आपण वरच्या हाडाला थायबोन म्हणतो, खालच्या हाडाला शिनबोन म्हणतो आणि वरती एक नी कॅप किंवा पटेला असं ही गुडघ्याची संरचना असते. वरच्या आणि खालच्या हाडाला बॅलन्स करण्यासाठी एक आतल्या बाजूला म्हणजेच मिडियल आणि बाहेरच्या बाजूला म्हणजेच लॅटरल साईडला 2 लिगामेंट असतात आणि त्याच्या आतमध्ये एक अँटेरियर आणि एक पोस्टेरियर असे क्रुशिएट लिगामेंट्स असतात. तर बेसिकली कुठल्याही गुडघ्यामध्ये नेटिव्ह किंवा ओरिजिनल गुडघ्यामध्ये किंवा रिप्लेसमेंटमध्ये ही जी आहे लिगामेंटचा बॅलन्स असणं फार महत्वाचं आहे. तर जनरली आपण सर्जरी करतो म्हणजे काय दुसऱ्याचा गुडघा ट्रान्सप्लांट करत नाही. सर्जरी करतो म्हणजे हे जे कार्टिलेज लेअर याची जी झीज झालेली असते ती आपण या फ्रेम बघू शकतो की इथे जे आहे ही जी कार्टिलेज लेअर आहे त्याच्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि हाडांची झीज झालेली आहे. तर ही झालेली कार्टिलेज आपण कटिंग करतो आणि एक्झॅक्ट साईडचे जे मेटलचे इम्प्लांट्स असतात त्याला आपण कोबाल्ट ऑलाय आणि अजून वेगळे मेटल्स असतात त्याचे ते इम्प्लांट कॅप्स आपण वरच्या आणि खालच्या हाडावरती बसवतो आणि इथे मध्ये प्लास्टिकची गाद येते ते मी तुम्हाला सांगू शकतो. हे असे जे असतात हे मेटलचे कॅप्स असतात. तर गुडघ्याचं नी रिप्लेसमेंट करतो म्हणजे आपण काही गुडघा इथून काही कापून फेकत नाही आणि किंवा दुसऱ्याचा गुडघा लावत नाही. तर कार्टिलेजचे शेप आहे, कार्टिलेजची कटिंग करून तिथे आपण हे वरती असे मेटल कॅप लावतो, खाली मेटल कॅप लावतो आणि एक हाय क्वालिटी प्लास्टिक स्पेसर असतं त्याच्याने आपण ती स्पेस तयार करतो आणि गुडघा बॅलन्स करतो. तर यालाच आपण एक नी रिप्लेसमेंट सर्जरी असं म्हणतो. बरं. जेणेकरून आपला गुडघा सरळ होतो आणि त्याचा वाक जो आहे तो पूर्ववत होतो. डॉक्टर, गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत? कारण की सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत. तर यामध्ये आता कोणत्या अत्याधुनिक उपचार पद्धती आहेत?
गुडघा बदलीची गुडघा प्रत्यारोपण सर्जरी किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी ऍक्च्युली ही खूपच पारंपरिक सर्जरी आहे. हो ही हो. काही आताची नाही, जवळपास 40 ते 45 वर्ष जुनी ही सर्जरी आहे. पण त्यात वेळोवेळी अपडेट किंवा बदल होत आलेले आहे. बरं. तर सध्या काय आपण पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरी होतं आधी, त्याच्यामध्ये अपडेट होऊन मग नेव्हिगेशन बेस्ड सर्जरी असते आणि त्याच्यानंतर सध्या रिसेंटली म्हणजे एक अत्याधुनिक रोबोटिक असिस्टेड सर्जरी आलेली आहे. तसंच या पद्धतीनुसार जे आहे ते एक गुडघ्याचा, जसं मी सांगितलं, गुडघ्याचे 3 भाग असतात, आतला भाग, बाहेरचा भाग आणि कटोरी मागचा तिसरा भाग. तर एक युनि कंपार्टमेंटल, जर फक्त एक आतमधला भाग खराब असेल तर, किंवा 2 पार्ट खराब झाले असेल तर त्याला आपण बाय कंपार्टमेंटल, किंवा जर पूर्णच सांधा खराब झाला असेल तर त्याला आपण टोटली रिप्लेसमेंट सर्जरी असं म्हणतो. आधी असं नव्हतं. आधी पारंपरिक पद्धतीने फक्त टोटली रिप्लेसमेंट सर्जरी करायला लागायची. आता जे आहे अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे आपण गुडघ्याच्या इंडिव्हिज्युअल पार्टचं पण रिप्लेसमेंट आपण सध्या करू शकतो. बरं. डॉक्टर, तुम्ही उल्लेख केलात की रोबोटिक शस्त्रक्रिया देखील एक आधुनिक उपचार पद्धतीमध्ये आलेला आहे. तर नेमकं हे रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय? आणि रोबोट्स गुडघा बदलण्याची ही शस्त्रक्रिया करतात का? हे आपण जरा समजून घेऊ. हं. रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट येऊन आपली सर्जरी करणार नाही. सर्जरी ही पूर्णतः सर्जनद्वारेच केल्या जाते. रोबोटिक सर्जरी म्हणजे ऍक्च्युली रोबोटिक असिस्टेड सर्जरी असते. रोबोटिक असिस्टेड इन द मीन्स की जेव्हा आपण सर्जरी करतो तेव्हा आपण वरच्या आणि खालच्या हाडावरती अँटिना किंवा अरेज लावतो, ज्याच्याद्वारे सिग्नल ट्रान्समिशन रोबोटिक मॉनिटरला जाते आणि तिथे आपल्या गुडघ्याची पूर्णपणे संरचना, जी नॉर्मल आणि जी नेटिव्ह संरचना आहे ती तिथे रोबोटच्या मॉनिटरवरती तयार केली जाते. तिथे गुडघ्याचा वाक, अलाइनमेंट हे सगळं आपल्याला रोबोटिक मॉनिटरवरती दिसतं. गुडघ्याचा बॅलन्स किती आहे, किती डिफॉर्म झालेला आहे ते आपल्याला मॉनिटरवरती करतं आणि आपण प्रत्यक्षपणे त्या मॉनिटरवरती रोबोटिक्स प्लॅनिंग करतो. आपल्याला कुठल्या साईजचा कंपोनंट, जो नेटिव्ह कंपोनंट आहे वरचा, तो साईज डिटरमाइन करून त्याचा शेप आपण तिथे लावतो. खालच्या हाडाचा कंपोनंट किती कटिंग करून आपल्याला तो इम्प्लांट लावायचा ते तिथे ठरवतो. गुडघ्याचा बॅलन्स कसा पूर्ववत करता येईल याची पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती मॉनिटरवरती केल्या जाते आणि ती प्लॅनिंग केल्यानंतर गुडघ्याचा जो रोबोटचा जो आर्म असतो त्याला सॉ अटॅच असते, सॉ लागलेली असते, ज्याने कटिंग केल्या जाते. तर ती जी सॉ आहे ती सर्जनच्याच हातात असते. तर असं नाहीये की रोबोट हा येऊन आपली सर्जरी करतो. सर्जरी पूर्णतः ऑर्थोपेडिक सर्जनद्वारेच केल्या जाते. फक्त बरं. त्याचं एक्झॅक्ट आणि एक्झिक्युशन करायला रोबोट आपल्याला मदत करतो, जेणेकरून आपण एक परफेक्टली बॅलन्स पूर्ववत गुडघा तयार करू शकतो. बरं. डॉक्टर, मगाशी तुम्ही पारंपरिक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेविषयी सांगितलात आणि आता रोबोटिक विषयी सांगतायत. तर रोबोटिक असिस्टेड सर्जरी जी आहे आणि मॅन्युअल गुडघा बदलण्याची जी शस्त्रक्रिया आहे, दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? करेक्ट. तर जी कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक नी रिप्लेसमेंट सर्जरी असते त्याच्यामध्ये बोन कटिंग हं. ही जिग बेस्ड असते. जे बोन आणि कार्टिलेज आपण काढतो ते स्पेसिफिक मेजर्ड अँगल वरती, जिग वरती प्लेस केलेले असतात आणि ते आपण वरच्या आणि खालच्या हाडावरती टाकून तिथे जिग बेस्ड कटिंग करतो. हं. तर ती जी आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट बॅलन्स किती आहे ते आपल्याला प्रत्यक्षात म्हणजे सर्जरी करताना कळत नाही. तो अंदाजे आपण सर्जनच्या एक्सपिरियन्स नुसार ठरवल्या जातो आणि त्याच्यामुळे लाईव्ह जे आपण म्हणतो लाईव्ह फिडिंग ती हं. सर्जनला त्यावेळेस भेटत नाही. रोबोटिकचा फायदा हाच आहे की रोबोटिक मध्ये जे आपण बोन कटिंग करतो ते हं. एकदम प्रिसाईज, म्हणजे जसं आपला एक 9 मिलीमीटर बोन काढायचा आहे तर तो 9 मिलीमीटरच कटेल. त्याच्यामध्ये ते आपण चेक करू शकतो मॉनिटरवरती. त्याच्यामध्ये एक साईज वर खाली असं होत नाही. डॉक्टर, गुडघा बदलण्याची ही जी शस्त्रक्रिया आहे, ही शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतर रुग्णाने स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे? जनरली सर्जरी केल्यानंतर पेशंटला आहे जनरली व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. हं. गुडघा नी प्रत्यारोपण किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ही सगळ्यात ॲडव्हान्स्ड आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. हं. जवळपास 90 ते 95% पेशंटमध्ये ही सर्जरी सक्सेसफुल होते. बरं. याचा अर्थ असा ही सर्जरी केल्यानंतर पेशंट इमिजिएटली लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी पूर्ण वजन देऊन, गुडघ्यावरती पूर्ण वजन देऊन चालू शकतो. हं. त्याच्यानंतर गुडघ्याचे काही स्पेसिफिक व्यायाम असतात, जसे की थाय मसल स्ट्रॉंग करणे, गुडघ्याला हळूहळू वाक देणे आणि रेग्युलर एक्सरसाइजेस करणे, आईस पॅक्स लावणे हे खूप आवश्यक आहे. स्टार्टिंगला काही दिवस आम्ही 10 ते 15 दिवस पेशंटला स्वतः एक्सरसाइज करायला एन्करेज करतो, स्वतः चालायला एन्करेज करतो. आधीचे काही दिवस पेशंटला थोडा सपोर्ट लागतो, काही पेशंटला वॉकर लागतं किंवा काही पेशंटला स्टिक लागू शकते. हं. पण जसं जसं त्यांचं आणि मूव्हमेंट वाढते तसं तसं
2 ते 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये जे वॉकर आणि स्टिकचा सपोर्ट निघून जातो आणि पेशंट स्वतः चालू शकतो, बाथरूम पर्यंत जाऊ शकतो, पायऱ्या पण चढू शकतो. बरं. अ, हे हं. 10 ते 15 दिवसानंतर आपण पेशंटला गाइडेड फिजिओथेरपीसाठी एन्करेज करतो. तज्ञ फिजिओथेरपिस्ट कडनं त्यांना एक्सरसाइजेस शिकायचे असतात. हे याच्यासाठी की आपण जी पूर्ववत स्ट्रेंथ आहे मसल्सची ती आपल्याला परत मिळाली पाहिजे आणि नॉर्मल दुखणं कमी होऊन आपल्याला नॉर्मल ऍक्टिव्ह स्पीडनी चालता आलं पाहिजे. तसंच ज्या ऍक्टिव्हिटीज जसं गाडी चालवणे आहे, सायकल चालवणे आहे, योगा करणे आहे, त्या गोष्टी आपल्याला पूर्ववत करता आल्या पाहिजे. यासाठी ते आपल्याला एन्करेज करतो. तर बरं. सर्जरीनंतर हे खूप महत्वाचे आहे. ते सर्जरी एवढेच ते महत्वाचे असतात. त्याच्यामुळे त्या व्यायामाकडे विशेष लक्ष देणं खूप आवश्यक आहे. हं. आणि याच्यात पेन किलर्स जे गुडघा खराब होण्याच्या प्रक्रियेपर्यंत पेशंट जे पेन किलर्स 4 वर्ष 5 वर्ष खातात ते पूर्णपणे बंद होऊन जातात. साधारणतः 1 ते 1.25 महिना खूप जास्त औषधांची आवश्यकता असते. त्याच्यानंतर कुठल्याही औषधी लागत नाही हं. आणि पेशंट चालू शकतो. त्याच्यामुळे रिकव्हरी जी आहे ती खूप चांगली असते आणि प्लस रोबोटिक आल्यानंतर जे परफेक्शन जे आहे सर्जरीचं वाढल्यामुळे त्याचा रिझल्ट अजून चांगला झालेला आहे. हं. डॉक्टर, आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती. आणि आज तुम्ही रोबोटिक असिस्टेड सर्जरीविषयी योग्य माहिती दिली, संपूर्ण माहिती दिलीत. पण डॉक्टर, ही सर्जरी केल्यानंतर रुग्ण किती वेळानंतर, किती कालावधीनंतर बरं कधी होऊ शकतो? नाही, जसं मी सांगितलं की रिकव्हरी जी आहे आता आधुनिक पद्धतींमुळे खूप फास्ट झालेली आहे. रिकव्हरीमध्ये जसं गुडघा पेशंट आहे लगेच चालायला लागतो. त्याची जी वॉकिंग स्टिक किंवा वॉकर जे आहे ते 2 ते 3 आठवड्यात निघून जातं. त्याच्यानंतर इंडिपेंडंट वॉकिंग करायला ते सुरुवात करायला लागतात. गाडी चालवायला 1.5 ते 2 महिना लागतो. फोर व्हीलर इमिजिएटली ते बाय फ्लाईट किंवा ट्रेननी म्हणजे ट्रॅव्हल करू शकतात आणि साधारणतः हलकी-फुलकी सुजन किंवा दुखणं मध्ये-मध्ये येऊ शकतं. हं. पूर्ण नॉर्मल जसं गुडघा प्रत्यारोपण केल्यानंतर काही काळ पेशंटला अशी फिलिंग असते आपल्या गुडघ्यामध्ये काहीतरी आपण लावलेलं आहे. तर ती जी फिलिंग आहे, हेवीनेस आहे, ती साधारणतः 5 ते 6 महिन्यांमध्ये पूर्णपणे चालली जाते आणि गुडघा पूर्ववत नॉर्मल झाल्यासारखा 6 महिन्यानंतर आपल्याला वाटायला लागतो. पण बरं. याचा अर्थ असं होतो काहीच करू शकत नाही या 6 महिन्यापर्यंत. जसं मी सांगितलं की 1.5 ते 2 महिन्यानंतर आपण बाहेरची कामं, ट्रॅव्हलिंग आणि आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज हा पूर्णतः सुरू करू शकतो. बरं. डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर नेमका रुग्णाला फायदा काय काय होतो? हां. त्याच्यामध्ये एक फायदा म्हणजे प्रिसिजन. सगळ्यात हं. म्हणजे प्रिसिजन आणि परफेक्टली बॅलन्स आपण जे म्हणू, की हं. ज्याच्याकडे आपला सगळा एम आहे, चालू असतो. आपला जो लिगामेंट असतो रोबोटिकनी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर या 2 पट्ट्यांमधला बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर हा हो. पट्ट्यांमधला बॅलन्स प्लस गुडघ्याचा जो ओरिजिनल शेप आणि साईज हे पूर्ववत करण्यात म्हणजे ओरिजिनल गुडघ्यासारखा नी रिप्लेसमेंट करण्यात आम्हाला रोबोटिक्समुळे खूप फायदा होतो. त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी टाइम थोडासा कमी झालेला आहे. हं. पेशंटचं दुखण्याची वेदना जी आहे त्याचं प्रमाण पण फार कमी झाल्याचं आढळलेलं आहे. बरं. मग पेन किलरची रिक्वायरमेंट, त्यांची मोबिलिटी आणि अर्ली रिटर्न टू लाईफ जे म्हणतो आपण, हं. ते रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे वाढलेलं आहे. बरं. डॉक्टर, जाता-जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे? मी असंच म्हणेन की एका वयोमानानंतर जर आपल्याला गुडघ्याचं दुखणं येत असेल तर आपण गुडघ्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रेग्युलर आवश्यक ते चेंजेस आपल्याला करायला लागेल. जसं की खाली बसणं थोडंसं कमी करायला लागेल. टॉयलेटसाठी कमोड वापरायला लागेल. एक्सेसिव्ह जंपिंग, जॉगिंग करणं थोडंसं अव्हॉइड करायला लागेल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अ, उपचार करावा लागेल. व्यायाम जे आहे जर खूप जास्त त्रास असेल तर तज्ञ मार्गदर्शकांकडूनच आपल्याला घेतले पाहिजे. व्यायामामुळे स्नायू रिलॅक्स होतात, त्यांची ताकद वाढते आणि वेदना कमी व्हायला मदत होते. जर काही पेशंटला जर आवश्यक असेल तर त्यांनी ब्रेसेस किंवा नी कॅप यांचा वापर करायला पाहिजे. आणि खूपच जर त्रास असेल, पाय वेडेवाकडे झाले असतील, जर आपल्याला प्रत्येक मूव्हमेंटमध्ये त्रास होत असेल, हं. तर तज्ञ डॉक्टरांची सल्ला घ्यायला पाहिजे. कारण की हे फक्त फिजिकल प्रॉब्लेम नाही, फिजिकल इश्यू नाही आहे. अ, गुडघादुखी ही आपल्या मनावरती आणि सायकॉलॉजीवरती पण इफेक्ट करते. कारण की प्रत्येकच मूव्हमेंटला पेशंटला त्रास होतो. त्याच्यामुळे त्यांचं सोशल लाईफ फार कमी होऊन जातं आणि ते खरंय. एकमेकांवरती डिपेंडंट. त्याच्यामुळे काळजी घेऊन तज्ञ डॉक्टरचा सल्ला आपण वेळोवेळी घेतला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आज हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना सांधेदुखी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यावरील सध्या अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या आलेल्या आहेत, यावर योग्य माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. नमस्कार.
हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.